महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। श्रीवर्धन किनारपट्टीवरील गावांमध्ये अद्यापही समुद्रकिनारी सापडलेला चरस दडवून ठेवल्याची शक्यता। तपास यंत्रणांनी जोर लावल्यास करोडो रुपयांचा चरस होऊ शकतो हस्तगत। 2024 साली पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोकण किनारपट्टीवरती अनेक ठिकाणी चरसच्या पिशव्या भरतीच्या पाण्यामध्ये वाहून आल्याचे आढळून आले होते। सुरुवातीला अशा प्रकारे चरसच्या पिशव्या रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आल्या होत्या। त्यानंतर श्रीवर्धन किनारपट्टीवर देखील चरसच्या पिशव्या भरतीच्या पाण्याबरोबर वाहून आलेल्या आढळून आल्या होत्या। त्यावेळी पोलिसांनी पंचनामा करून त्या ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला होता। नुकताच काही दिवसांपूर्वी शेखाडी गावातील एका वयस्कर इसमाला 8 किलो चरससह अटक करण्यात आली होती। प्रथम तो मोटारसायकलवरून जात असताना पोलिसांनी त्याची झडती घेतली असता मोटारसायकलच्या डिक्कीमध्ये काही प्रमाणात चरस आढळून आला। त्यानंतर पोलिसांनी सदर आरोपीची पोलीस कोठडी घेतल्यानंतर त्याला बोलते केले। त्यावेळी त्यांनी आपल्या जुन्या असलेल्या बोटीमधून अजून चरस दडवून ठेवला असल्याचे सांगितले। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तो चरस ताब्यात घेतला। एकूण हस्तगत केलेल्या चरसचे वजन जवळजवळ 8 किलोच्या आसपास असल्याचे पाहायला मिळाले। 2024 साली चरसची वाहतूक करणारी कोणती तरी बोट समुद्रातून जात असताना त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणांकडून तपासणी होईल या भीतीने त्यांनी चरसच्या अनेक पिशव्या समुद्रामध्ये फेकून दिल्या होत्या। या पिशव्या भरतीच्या वेळेला वाहत समुद्र किनारी येत होत्या। त्या पिशव्यांवर उर्दू अक्षरांमध्ये काहीतरी लिहिलेले होते। समुद्रकिनारी आलेल्या या पिशव्या पोलिसांच्या निदर्शनास आल्या। त्या पोलिसांनी हस्तगत केल्या, परंतु काही ठिकाणी नागरिकांना देखील या चरसच्या पिशव्या हाती लागल्याचे बोलले जात होते। त्याचप्रमाणे काही आरोपी देखील या प्रकरणात अद्यापही अटक असल्याचे वृत्त समोर आहे। त्यामुळे किनारपट्ट्यांमधील गावांमध्ये पोलिसांनी व तपास यंत्रणांनी जर का जोरदारपणे तपास केला तर अनेक ठिकाणी दडवलेल्या चरसचा साठा आढळून येऊन करोडो रुपयांचा अंमली पदार्थ हस्तगत केला जाईल। रायगडच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी या प्रकरणी लक्ष घातले तर नक्कीच किनारपट्टीमधील भागांमध्ये अजून चरसचा साठा मिळून येण्याची शक्यता आहे। पोलिसांसोबतच केंद्रीय तपास यंत्रणा देखील या कामांमध्ये लागल्यास रायगड जिल्ह्यातील अंमली पदार्थावरील सर्वात मोठी कारवाई ठरू शकते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर होईल श्रीवर्धन।